राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, 2 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांची मागणी. अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा. राज्याच्या सर्व महसुली विभागामध्ये सर्वदूर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. राज्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून राज्य सरकार पूर्णपणे याकडे दुर्लक्ष करत आहे. हे दुर्दैवी आहे. सरकारने तातडीने 2 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून शेतकऱ्यांविषयी सभागृहात चर्चा घडून आणावी आणि प्रति एकरी त्यांना 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. लासूरने येथील आपल्या निवासस्थानी सोमवारी दुपारी 12:30 वाजता आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवसापासून अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस पडतो आहे. खरं म्हटलं तर यामध्ये मराठवाडा, विदर्भ, गोंदिया, यवतमाळ वगैरे हा परिसर, कोकण पट्टा आणि सातारा, पश्चिम महाराष्ट्र सुद्धा प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस मुसळधार पडतो आहे आणि पाण्याची पातळी इतकी वाढली आहे की नदीला महापूर आलेले आहे. गेल्या मे महिन्यापासून कधी नव्हता एवढा पाऊस पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. खरीपाची पीक पेरणी झाली नाही. अधिवेशनामध्ये आम्ही विषय मांडले होते की सरकारने ताबडतोब याच्या संदर्भात ओला दुष्काळ जाहीर करावा. आम्हाला शासनाकडून, मंत्र्यांकडून असं सांगण्यात आलं की निकषात बसत असेल तरच आम्ही ओला दुष्काळ जाहीर करू. आता सरकार कुठल्या निकषाचा वाट बघते मला कळत नाही. पहिली खरीपाची पेरणी झाली नाही. आता खरीपाची पेरणी तर बुडाली, पण नंतर ज्यांनी पेरणी केली या पावसामुळे, गेल्या 4 दिवसाच्या पावसामुळे आलेलं पीक सुद्धा ते वाहून गेलेलं आहे. प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये पूर्णपणाने नाराजगी आहे, एक अशांतता आहे. आणि माझी विनंती सरकारला आहे, आता कशाची वाट बघताय? आता निकष वगैरे बाजूला ठेवून तुमचं सरकार फक्त कंत्राटदार, त्यांची बिलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगपतीसाठीच काम करतंय का, शहरी भागासाठीच काम करतंय का, असा प्रश्न आता लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. आमचं म्हणणं आहे की पहिला ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्यामध्ये सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी मदत करावी, 50,000 अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि तसं असेल तर 2 दिवसाचं विशेष अधिवेशन या असलेल्या अवकाळी आणि अतिवृष्टी पावसाचं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बोलावं आणि सविस्तरपणाने चर्चा करावी आणि सरकारने या शेतकऱ्यांना ताबडतोब मदत जाहीर करावी, अशा प्रकारची आमची विनंती आहे. हे जर करत असताना मंत्री, मुख्यमंत्री, सरकार लगेच सांगतं की ताबडतोब पंचनामे करा. अरे झालेल्या पंचनामेचा अजून निर्णय झालेला नाही आणि मग आता पंचनामे फक्त करण्याचा आदेश दिल्यानंतर कुठल्या निकषात ते बसवणार आहात? म्हणून आमचं म्हणणं आहे की तात्पुरती तुटपुंजी मदत नको. शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, त्या शेतकऱ्याला उभं करण्यासाठी ताबडतोब विशेष अधिवेशन बोलवावं. नाही तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी आंदोलन करेल आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं रस्त्यावर उतरून जाब विचारू आणि तसं झालं नाही तर मोठा आम्ही त्या ठिकाणी लॉंग मार्च करू. माफीच्या बाबतीमध्ये तुमच्या असलेल्या जाहीरनाम्यामध्ये आपण सांगितलं होतं संपूर्ण कर्जमाफी देऊ. मग आता तुम्ही कर्जमाफी देत नाही. एका वेळेला मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळेला आम्ही कर्जमाफी देऊ. त्यानंतर महसूल मंत्री बोलले की आम्ही निकष ठरवून मग कर्जमाफी देऊ. शेतकऱ्यांना वाटतं की कर्जमाफी होईल म्हणून ते हप्ते भरत नाही. त्यांना व्याज वाढत चाललेलं आहे, जप्ती यायला लागलेली आहे. एकदा देणार का नाही देणार हे तुम्ही जाहीर करायला पाहिजे. तर शेतकऱ्यांना भविष्य काळामध्ये आपल्याला कर्ज मिळणार आहे माफी किंवा नाही मिळणार याचा खुलासा झाला तर ते निदान व्याज वाढणार नाही, आत्महत्या करणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती. आणि हे कर्जमाफी करण्याला तुम्हीच आश्वासन दिलं होतं आणि तुम्ही आश्वासन देत असताना आता जर कर्जमाफी करत नसाल तर मला वाटतं की शेतकऱ्यांची फसवणूक आहे. आम्ही कर्जमाफी करावी या मतावर ठाम आहोत. या संदर्भात आंदोलन आम्ही 100% करावं. तांदुळवाडी येथील श्री कोल्हेश्वर देवस्थानचा सर्वांगीण विकास करणार डॉक्टर सौ प्रियताई महेश शिंदे. श्रावणी सोमवार निमित्त श्री कोल्हेश्वराचे घेतले मनोभावे दर्शन.
तांदुळवाडी येथील श्री कोल्हेश्वर देवस्थान हे सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. या मंदिराला किमान हजारो वर्षांपेक्षा जास्त इतिहासाची परंपरा आहे. आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून या देवस्थानचा सर्वांगीण विकास केला जाईल अशी ग्वाही भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्या डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी दिली. शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त डॉक्टर सौ शिंदे यांनी सकाळी 8:30 वाजता श्रींचे मनोभावे दर्शन घेऊन आरती केली. श्री स्वामी ब्रह्मानंदजी महाराज यांनी धार्मिक विधी केले. त्यानंतर मंदिराच्या आवारात भाविकांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर, मंगळापूरचे सरपंच महादेव घोरपडे, शिरडोनचे सरपंच संदीप साळुंके, लासुर्णीचे सरपंच संतोष चव्हाण, माजी सरपंच प्रशांत संगपाळ, मुगावचे सरपंच बाळासाहेब रावडे, तांदुळवाडीचे उपसरपंच किशोर मतकर यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. श्री कोल्हेश्वर मंदिर हे सातारा जिल्ह्यातील तांदुळवाडी गावामध्ये उत्तर वाहिनी कृष्णा नदीच्या तीरावर आहे. हे अत्यंत जागृत देवस्थान असून स्वयंभू आहे. कोल्हेश्वर देवस्थानचे वातावरण खूप शांत आणि प्रसन्न आहे. निश्चितच पुन्हा एकदा या मंदिर परिसराला भेट देणार असल्याचे डॉक्टर सौ प्रियाताई शिंदे यांनी सांगितले. उपसरपंच किशोर मतकर यांच्यासह जवानसिंग घोरपडे, मदन काका घोरपडे, दशरथ चव्हाण, किरण काटकर, आदिनाथ शितोळे, दयानंद जरे, प्रवीण जरे, मारुती जरे, मोहन शिंदे, संतोष मतकर, अधिक शिंदे, अजय शिंदे, दत्तात्रय मतकर, मानसिंग मतकर, रामचंद्र मतकर, सुदाम मतकर, बजरंग मतकर, सुधीर आडाव, निलेश साखरे, संपत जाधव, दशरथ जाधव, आनंदराव मतकर, सुहास मतकर, नारायण मतकर, दत्तात्रय घोरपडे, राजेंद्र उद्धव मतकर, अशोक क्षीरसागर, प्रताप क्षीरसागर, वर्षा मतकर, उल्का मतकर, सुनंदा मतकर, भारती क्षीरसागर, सुलोचना मतकर, ग्रामपंचायत अधिकारी अश्विनी पोळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. नवीन एसटी बसेसद्वारे तांदुळवाडीकरांचे जीवनमान निश्चितपणे उंचावेल. डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे. कोरेगाव तांदुळवाडी मुंबई बस सेवेचा शानदार शुभारंभ. कोरेगाव तालुक्यातील गौरवशाली सैनिकी परंपरा असलेल्या तांदुळवाडी गावाला एसटी बस सेवेपासून वंचित राहावे लागत होते. आमदार महेश शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी नव्याने कोरेगाव तांदुळवाडी मुंबई आणि सातारा तांदुळवाडी मार्गावर नवीन बस सेवा सुरू केली आहे. या बस सेवेद्वारे या गावचे जनजीवन जीवनमान निश्चितपणे उंचावेल असा विश्वास भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्या डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगाराच्या वतीने कोरेगाव तांदुळवाडी मुंबई या बस सेवेचा शुभारंभ सोमवारी सकाळी 7:45 वाजता तांदुळवाडी येथे डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर, मंगळापूरचे सरपंच महादेव घोरपडे, शिरडोनचे सरपंच संदीप साळुंके, लासुर्णीचे सरपंच संतोष चव्हाण, माजी सरपंच प्रशांत संगपाळ, मुगावचे सरपंच बाळासाहेब रावडे, तांदुळवाडीचे उपसरपंच किशोर मतकर यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमास जवानसिंग घोरपडे, मदन काका घोरपडे, दशरथ चव्हाण, किरण काटकर, आदिनाथ शितोळे, दयानंद जरे, प्रवीण जरे, मारुती जरे, मोहन शिंदे, संतोष मतकर, अधिक शिंदे, अजय शिंदे, दत्तात्रय मतकर, मानसिंग मतकर, रामचंद्र मतकर, सुदाम मतकर, बजरंग मतकर, सुधीर आडाव, निलेश साखरे, संपत जाधव, दशरथ जाधव, आनंदराव मतकर, सुहास मतकर, नारायण मतकर, दत्तात्रय घोरपडे, राजेंद्र उद्धव मतकर, अशोक क्षीरसागर, सुरेश राजे, प्रताप क्षीरसागर, वर्षा मतकर, उल्का मतकर, सुनंदा मतकर, भारती क्षीरसागर, सुलोचना मतकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. आज कोरेगाव परेल ही एसटी महामंडळाची सेवा तांदुळवाडी गावात सुरू होते आणि जो 15 वर्ष ही सेवा इथे खंडित होती ती आज आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या पाठपुराव्यातून आज सुरू होत आहे. आणि या माध्यमातून शालेय विद्यार्थी जे सातारला जात आहेत त्यांची एक मोठी सोय होणार आहे. कारण या मुलांना मुगाव फाट्यापर्यंत जावं लागत होतं आणि तिथूनच ह्या मुलांना सातारपर्यंत पोहोचावं लागत होतं. तर आमदार साहेबांच्या पाठपुराव्याने आणि गावकऱ्यांच्या पंचक्रोशीतले सर्व कार्यकर्ते यांच्या पाठपुराव्याने आज 15 वर्षांनी ही सेवा सुरू होत आहे. याबद्दल एसटी महामंडळ आणि सगळ्यांचं आभार आणि अभिनंदन. सातारा तांदुळवाडी संध्याकाळी 5:30ची एसटी सेवा देखील सुरू होत आहे. चिंचनेर मार्गे सातारा तांदुळवाडी ही देखील विद्यार्थ्यांना एक खूप मोठी सोय होणार आहे.
संध्याकाळी 5:15 तिथून निघेल सातारवरून. हां, 5:15 इथे येते चिंचवड. चिंचनेरमध्ये 5:15. सकाळी 7ला जाण्याची आणि संध्याकाळी 5 वाजता येण्याची. सकाळी 7ला इथून निघेल आणि संध्याकाळी 5ला तिथून निघेल. पोहोचेल. ही 7:00 विद्यार्थ्यांसाठीची एक सुविधा आजपासून सुरू होत आहे. लासूर्णे येथील जलजीवन योजनेच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करणार आमदार शशिकांत शिंदे. शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक. लासूर्णे येथील जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या पाणी योजनेचे काम अत्यंत निकृष्ट झाल्याचे सकृत दर्शनी दिसून येत आहे. ग्रामस्थांची तक्रार लक्षात घेऊन याविषयी थर्ड पार्टी ऑडिट केले जाईल अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी घेतली. लासूर्णे येथील निवासस्थानी सोमवारी दुपारी 2 वाजता ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील अधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक आमदार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते. उपअभियंता जगन्नाथ कुलकर्णी, पर्यवेक्षक भोसले आणि कारंडे, ग्रामस्थ राजेंद्र सावंत, सुनील सावंत, संजय जाधव, डॉक्टर नितीन सावंत, भगवानराव घाडगे, नामदेव सावंत, संपत सावंत, मोहन सावंत, संदीप चव्हाण, विजय घाडगे, शिवाजी गुरव, प्रकाश चव्हाण, नवनाथ घाडगे, सुरेश घाडगे, राज काटकर, परिषित शिंदे, बाबू घाडगे, सागर मच्छिंदर, अजित जाधव यावेळी उपस्थित होते. ग्रामस्थांनी पाणी योजनेमध्ये झालेल्या गैरकारभाराची सविस्तर माहिती दिली. या प्रकरणी केलेल्या तक्रारी अर्जावर कोणत्याही प्रकारची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग आणि विभागाकडून दिली जात नाही. साधे उत्तर दिले जात नाही. अधिकारी वेळकाढूपणा करत असल्याचे त्यांनी सांगितले. मुळात अंदाजपत्रकामध्ये विहिरीचा कुठेही उल्लेख नाही, तरी देखील ठेकेदारांनी बेकायदेशीररित्या विहीर काढली आहे. या विहिरीत पुरेसे पाणी नाही. आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक विजय जगताप चुकीचे अहवाल देऊन दिशाभूल करत आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला. उपअभियंता जगन्नाथ कुलकर्णी यांनी मी कोरेगाव येथे रुजू होऊन अवघे 15 दिवस झाले आहेत. यापूर्वीच्या उपअभियंत्यांच्या काळात योजना पूर्ण झाली आहे, त्याबद्दल मला जास्त माहिती नाही. मात्र सर्व कागदपत्रे तक्रारदारांना उपलब्ध करून दिली जातील. ग्रामस्थांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. डॉक्टर नितीन सावंत यांनी योजना कशा चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आली याची मुद्देसूद माहिती दिली. दूषित पाण्यामुळे जनतेच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. परिसरामध्ये त्या ह्याच्यावर लोक त्याचे पाणी चेकिंग केलं योग्य असल्या कारणाने तर आपण संध्याचं त्या विहिरीवरून पाणी सोडून केलं पाणी कसं आहे ना आपण जाऊन पाणी पिण्याला लायक रिपोर्ट आलाय. परत आता परत पाठवले सर. परत आपण पहिला एक आला होता, परत आम्ही स्वतः मी आता हे करून टेस्टला पाठवले सर. परत आता उद्या वगैरे ते उद्या विहिरीतच पाणी नाही तर पाजला कुठं आम्हाला तुम्ही लोकसंख्या 3.5 झाली. तिथून पाणी इथपर्यंत पाणी आपण फिजिबल रिपोर्ट देताना तिथून पाणी किती पाणी उचलू शकतो दिवसाला आणि त्यामध्ये त्याची कॅपॅसिटी किती त्या विहिरीची आहे त्याचा रिपोर्ट तयार केला. 70-80,000 1 लाख दिवसाला डिस्चार्ज होता. तुम्ही लिखित द्या. काही संबंधच नाही. मी तुम्हाला सांगतो थांबवतो.